नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला खरी खरी माझ्यासोबत घडलेली परिस्थिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी गावी जात असताना इथून मुंबईवरून मी निघले होते दुपारी 3 वाजता. पुण्यामध्ये आम्हाला जायला जवळपास 11:30 ते 11:30 वाजले होते. 11:30 वाजल्यानंतरला आमचं अचानक टायर पंक्चर झालं गाडीचं. गाडीचं टायर पंक्चर झाल्यानंतर आम्ही सगळे फॅमिलीसोबत होतो. पण काय करावं ते काहीच कळत नव्हतं. टायर पण खोलत नव्हतं आणि तिथं कुठलं गॅरेजही नव्हतं. तेव्हा खरा अनुभव आला स्वामींचा आणि खरं स्वामींची सेवा करा आणि स्वामींचं स्मरण करा. तुम्हाला जर खरोखर स्वामींचा अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः अनुभव घ्या. कारण की माझ्यासोबत ही घटना खरोखर घडली आहे आणि मी तेव्हा मी स्वतः स्वामींवर विश्वास ठेवत नव्हते, पण त्यावेळेसला मला चांगला अनुभवलं. कारण की खरोखर देव आहे आणि स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात. आम्ही जवळपास 7 ते 8 लहान मुलं धरून आम्ही 7 ते 8 माणसं होतो गाडीमध्ये. आता गाडी अचानक पंक्चर झाली. तेव्हा असं वाटलं आता गाडी थांबत नाही. आता कुठंतरी पलटी होते किंवा कुठंतरी जाऊन धडकते. पण स्वामींची कृपा जागेवर गाडीला ब्रेक लागला आणि जागेवरच गाडी थांबली टायर फुटल्याच्या नंतरला. आणि त्यानंतरला पंक्चर काढावं कसं तेही समजत नव्हतं गाडीचं. पण तिथं अचानक असे 2 माणसं धावत आले आणि बोलले, "काय झालं आहे तुमच्या गाडीला?" तेव्हा आम्ही बोललो की टायर गाडीचं फुटलं आहे आणि आम्हाला समजत पण नव्हतं, गॅरेजही नव्हतं, टायर खोलत पण नव्हतं. तेव्हा ते 2 माणसं धावत आले आणि त्या 2 माणसांनी पटपट टायर गाडीचं खोललं आणि दुसरं टायर चेंज करून दिलं आणि जाताना बोलले, "श्री स्वामी समर्थ." तेव्हा मनात मी विचार केला, देवा हे कुठलं? आता तुझी एवढी सेवा वगैरे करतो, आता खरोखर तुझे व्हिडिओ पण मी पाहत असते. पण आता स्वामी, आता तुम्ही खरोखर भक्ताच्या हाकेला धावून येतात, तेव्हा माझ्या हाकेला का धावून येत नाहीत? आता इथं 11 ते जवळपास आम्हाला 12 ते 12:30 झाले होते पुण्यामध्ये. टायर पंक्चर झालं होतं, गाडीचं टायरही खोलत नव्हतं. तेव्हा आम्ही काय करणार होतो ते समजत पण नव्हतं. अनुभव काहीच नव्हता त्या गाडीचा, नवीन गाडी घेतलेली होती त्यामुळे. पण आता काय करायचं? तेव्हा मी स्मरण केलं स्वामींचं आणि स्वामींना बोलले, "स्वामी, आता तुम्हीच काय ते रस्ता दाखवा. आता आम्ही लहान मुलं वगैरे घेऊन इथं रस्त्यावरती कुठं थांबणार आणि कुठं जाणार? आणि हा ऐराणाचा हा जंगल रस्ता आहे." जंगलामध्ये गाडी थांबल्यासारखं झालं होतं आणि इकडून तिकडून असे वेगवेगळे आवाजही रस्त्यावरती येत होते. अशी भीती पण खूप वाटत होते. काय करावं काही समजत नव्हतं. पण एवढ्या ऐराणामध्ये ते 2 माणसं कुठून आले काही समजलं नाही. आणि जाताना आम्हाला बोलले, "श्री स्वामी समर्थ." तर आम्हीही त्यांना बोललो, "श्री स्वामी समर्थ." तर विचारलं, "दादा तुम्ही कुठे राहता?" ते बोलले, "आम्ही इथंच राहतो. पण तुम्ही इथं दिसल्या म्हणून आम्ही इथं थांबलो. नाहीतर आजपर्यंत आम्ही कुणाच्याही मदतीला धावून आलो नाही." आणि ते अचानक आले तर टायर खोललं, बसूनही गाडीचं दिलं. एवढं त्यांनी पटपट टायर खोललं. समजलं सुद्धा नाही त्यांनी गाडीचं टायर कसं खोललं आणि दुसरं चेंज करून दिलं. खरोखर मनात मी स्वामींचे आभार मानले आणि बोलले, "स्वामी, खरोखर तुम्ही आहात इथे." आणि आम्हाला घडलेला अनुभवही त्या दिवशी खरंच मोठा अनुभव होता. अमावास्याही होती त्या रात्री. अमावास्या असल्यामुळे अजूनच आम्हाला भीती वाटत होती. काय करावं काही समजत नव्हतं. पण देवाच्या रूपामध्ये, त्या माणसाच्या रूपामध्ये स्वामीच आले होते आमच्या मदतीला आणि त्यातून एक माणूस टायर पंक्चर काढत असताना तो माणूस अचानकच गायब झाला. कुठे गेला समजलं काहीच नाही. टायर बसल्याच्यानंतर एकच माणूस तिथं आमच्यापाशी थांबलेला होता. अचानक कसं काय घडलं समजलं नाही आणि एवढ्या हैराणामध्ये गाडी थांबवली होती. तर अशी एवढी भीती वाटत होती. आम्ही 7 ते 8 लोकं असताना सुद्धा आम्ही एवढं घाबरलो होतो. समजत नव्हतं. आवाज वेगवेगळे येत होते. पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज असे येत होते. घुबड वगैरे ओरडत होती. काय करावं ते समजत नव्हतं. पण स्वामीच्या कृपेने त्या दिवशी खरोखर आमच्यावर स्वामींची कृपा झाली. त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला आणि सर्वांनी आम्ही स्वामींचे स्मरण केले आणि स्वामींना हात जोडले. देवा तुम्ही खरोखर आमच्या मदतीला धावून आला आहात. असेच अजून काही माझ्यासोबत अनुभव खूप घडलेले आहेत आणि माझे अनुभव ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामींकडे मागाल ते तुम्हाला मिळेल. पण स्वामींवरती मनापासून विश्वास ठेवा.
खरोखर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर नक्कीच तुमच्या पूजेचं फळ तुम्हाला मिळेल. आणि खरोखर मला माझ्यासोबत घडलेला अनुभव खरंच मोठा होता. त्या दिवशी मी पहिल्यांदा आश्चर्यचकित झाले आणि मला खरोखर त्या दिवशी स्वामींचे दर्शन मिळाले असं वाटलं आणि स्वामींबरोबर नवनाथही असे होते असं वाटलं मला. नवनाथांचा आणि स्वामींचा असा अनुभव त्या दिवशी मला असा मिळाला की पहिल्यांदाच तो माझ्यासोबत असं वाटलं की माझ्यासमोर देवच उभे आहात. पण खरोखर स्वामींची कृपा माझ्यावर होती आणि म्हणूनच त्या दिवशी आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. अमावास्या पण होती. गाडीचं टायर फुटलं तेव्हा आमच्यातलं कोणीही वाचणार नाही असं वाटत होतं आम्हाला. पण देवाच्या कृपेने गाडीला ब्रेकही लागला आणि गाडी जागेवरही थांबली. कशी थांबली काही समजलं नाही. गाडी चालणाऱ्याला पण समजत नव्हतं की आता मी गाडी कशी थांबवली म्हणून. त्यांना पण काही समजलं नाही. अचानकच असं गाडीला डायरेक्टली ब्रेक लागलं आणि गाडी जागेवर थांबली. डायरेक्ट गाडी जागेवर थांबली. मला खरोखर स्वामींचा अभिमान आहे आणि स्वामींची मी सेवा करत राहीन आणि तुम्हीही सेवा करा आणि स्वामींचे अनुभव घ्या. खरोखर तुम्हाला जर स्वामींचे चमत्कार पाहिजे असेल तर 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा मनातली मनात जप करा. नक्कीच तुमचे मनोकामना पूर्ण होणार आहे. आणि माझीही मनोकामना खरोखर पूर्ण झाली आणि त्या दिवशी असं साक्षात मला स्वामींनी दर्शन दिल्यासारखं झालं. आणि आजही माझ्या पाठीमागे स्वामी आहेत असं वाटतं मला. मदतीला धावून येतात. कोणाकोणाच्या मदतीला स्वामी धावून गेले आहेत ते नक्की कमेंट करून मला सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.